नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार देशपांडे, JSPM विद्यापीठ पुणे इथे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे अधिष्ठाता म्हणजे डीन म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम TV9 मराठी यांनी हे जे या ठिकाणी एक्सपो भरवलेला आहे तो खूपच चांगला आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूपच उपयोग होत आहे. आम्ही JSPM विद्यापीठ पुणे यातर्फे यामध्ये जो इथे आपण बघता रोबोटिक्स मॉडेल आम्ही लावलेलं आहे आणि त्याच प्रकारे इतर जे कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत त्याची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत. आमचं विद्यापीठ हे एक मल्टीनॅशनल विद्यापीठ असं आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारचे कोर्सेस आहेत आणि आजच्या या संगणकीय युगामध्ये आपल्याला माहिती आहेतच की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचं सगळीकडे बोलबाला आहे आणि त्यामुळे हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आम्ही फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, सायन्स असेल, BCA आहे किंवा मॅनेजमेंट असेल किंवा लॉ पण असेल, त्या सर्व कोर्सेसमध्ये AIचा उपयोग करून आपण कशाप्रकारे जास्त आपण चांगल्या प्रकारे माहिती मिळवू शकतो हे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही या ठिकाणी आम्ही JSPM युनिव्हर्सिटीमध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या विषयाचं नॉलेज न देता त्यांना योगा, मेडिटेशन, त्याचबरोबर अकाउंट, फायनान्सिंग, मॅथमॅटिक्स म्हणजे आजकालचा विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न कसा होईल आणि आज जी आपल्या देशासमोर आव्हानं आहेत, समाजासमोर आव्हानं आहेत, या आव्हानांना तो कसा सामोरं जाईल याची सर्व प्रकारची संरचना या आम्ही JSPM युनिव्हर्सिटीमध्ये केलेली आहे. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की जे शिक्षण आपल्या आयुष्यातील समस्या सोडवतं आणि आपल्याला आपल्या पायावर उभं करतं त्या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रम या ठिकाणी आहेत आणि आम्हाला आनंद असा वाटतो की आमचे विद्यार्थी अनेक चांगल्या प्रकारे हे शिक्षण घेत आहेत. आत्तापर्यंत ॲडमिट झालेले अनेक विद्यार्थी आणि पालक हे या यशाची पावती आहे आणि यापुढेही आम्ही इंडस्ट्रीबरोबर चांगल्या प्रकारे कोलॅबरेशन केलेलं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे चांगलं ट्रेनिंग देता येईल हे या ठिकाणी आम्ही बघत आहोत. त्यामुळे JSPM विद्यापीठ पुणे हे एक अव्वल आणि एक नामांकित विद्यापीठ आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण या विद्यापीठाला एकवार भेट द्या आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग निश्चित करा. धन्यवाद. नमस्कार. मी मिलिंद गंधे, चीफ कोऑर्डिनेटर सेंटर फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन स्टडीज JSPM युनिव्हर्सिटी पुणे. आम्ही यावर्षीपासूनच एक विद्यार्थ्यांची मागणी JSPM युनिव्हर्सिटीमधली होती आणि त्याचबरोबर बाहेरच्याही ज्या ग्रामीण भागातनं विद्यार्थी येतात त्यांची पण एक मागणी होती की एक सुंदर चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केंद्र कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या संदर्भात उभं करावं. त्यांच्या मागणीनुसार आणि आम्ही एकंदरीत की मुलांना चांगल्या प्रकारे कमीत कमी वेगवेगळ्या पद्धतीनुसार कसं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं शिक्षण देता येईल त्याबरोबर म्हणून आम्ही BA बरोबर MPSC UPSC असं एक कंबाईंड, ज्याला तुमचं BAची डिग्री करता करता तुम्हाला UPSCचा MPSCचा अभ्यास कसा करता येईल त्यासाठी आम्ही एक केंद्र सुरू केलं. BA बरोबर MPSC किंवा UPSC अभ्यास करण्याचा एक फायदा असा असतो की सब्जेक्ट्स हे बऱ्यापैकी सारखे असतात आणि ह्युमॅनिटीजचा जो स्टुडंट्स असतो तो बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षांकडे जातो. त्यामुळे म्हणून आम्ही हे 2 कोर्स BA आणि MPSC UPSC हे आम्ही कंबाईंड असे मुलांना ऑफर केलेले आहेत, ज्याचा फायदा निश्चितच मुलांना होईल, ज्यामध्ये मुलांचं वेळ, पैसा आणि डिग्री वेगळ्या क्षेत्रात घेण्यापेक्षा BAमध्येच डिग्री घेतलेली ती UPSC MP सारख्या स्पर्धा परीक्षांना जास्त फायदेशीर होते. त्यानिमित्त आम्ही हा ड्युएट असं आम्ही विद्यार्थ्यांना ऑफर केली आहे. त्याचबरोबर आम्ही BDS म्हणून एक नवीन डिझाईन्स कोर्स सुरू केलेला आहे. तोही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्याच्या शहरी विद्यार्थ्यांसाठी पण उपयुक्त आहे. आणि UPSCमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम आपण UPSC MPSC करणाऱ्यांना एक सर्टिफिकेट देत आहोत. म्हणजे जे मुलं जे UPSC किंवा MPSC करतात त्यांनी एक प्रिपरेशन केल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं एक सर्टिफिकेशन मिळत नाही, तर ते JSPM युनिव्हर्सिटीतर्फे आम्ही प्राधान्याने देत आहोत. त्याचबरोबर मुलांसाठी ग्रुप डिस्कशन्स, मॉक इंटरव्ह्यूज किंवा मेंटोरिंग, 1-to-1 मेंटोरिंग, याचबरोबर आपण मुलांना लायब्ररी आणि स्टडी रूम ह्या फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. तर हे 2 महत्त्वाचे विषय आहेत जे शहरी भागात मुलं अध्ययन करतात स्पर्धा परीक्षांचं, त्यांना कोचिंग क्लास प्लस एक स्टडी रूमचे चार्जेस वगैरे असतात, तर ते आपण टाळून मुलांना इथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये या 2 गोष्टी देतो आहोत. हा एक मोठा युनिक एक
वेगळा चेंज आपण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात बघू शकतो. थँक्यू. 12वी नंतर काय हा विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न, तसंच आमच्या मुलांना पडलेला प्रश्न. प्रत्येकजण सांगायचा हा कोर्स करा, तो कोर्स करा, तो कोर्स करा. पण असंच एकदा TV9वरती आम्ही इंटरव्ह्यू आपलं एक ॲड बघितली आणि त्यांची न्यूज बघितली का एकाच छताखाली खूप काही कॉलेजेस आपल्याला दिसणार होते. मग तेव्हा आम्ही एक ठरवलं का त्या एक्सपोला जाऊन त्या ठिकाणी ती माहिती कलेक्ट करायची, जे आपल्या मुलांना गरजेचं आहे ती माहिती तिथे मिळते की नाही ते बघायची. आणि खरोखरच आम्ही आपलं TV9चं खूप आभार मानतो की त्यांनी एका छताखाली सगळे कॉलेजेस, युनिव्हर्सिटी हे आणले आणि त्या युनिव्हर्सिटीमधून आम्हाला जो कोर्स हवा होता, जो पाल्यासाठी जो कोर्स हवा होता तो आम्हाला या ठिकाणी मिळाला होता. त्याबद्दल TV9चा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि TV9ला खूप धन्यवाद देतो. याही पुढे तुम्ही असंच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांसाठी जो उपक्रम राबवत आहात तोही असा तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. म्हणजे खेड्यातील जे विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांना ज्या कोणत्या दिशेला जायचं, कोणता विचार करायचा हे ह्या एक्सपोमधून सुटणार आहे. तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. TV9च्या एज्युकेशन एक्सपोमध्ये ॲक्च्युली मी आज आलो होतो. मुलीसाठी मी फॉरेन्सिक्स डिपार्टमेंटसाठी मी चौकशी केली आणि ह्या डिपार्टमेंटची माहिती मला इथे मिळाली एका छताखाली. त्याबद्दल मी TV9चे आभार मानतो. मी फॉरेन्सिक सायन्स ही नवीन अपकमिंग फील्ड आहे आणि या फील्डची माहिती मला इथे मिळाली. त्याच्याबद्दल सखोल माहिती मिळाली. त्याच्या पुढचे करिअर गायडन्स त्याच्याबद्दलही माहिती मिळाली. पुढचे जे काही प्लेसमेंट्स आहे, गव्हर्नमेंटसाठी ज्या जागा निघत आहे, प्रायव्हेटसाठी ज्या जागा निघत आहे त्याची माहिती मिळाली. आणि खेडेगावातले जे लोक आहेत किंवा जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम चांगला आहे. TV9चं मी यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि असेच उपक्रम त्यांनी पुढच्या भविष्यात पण राबवावेत अशी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद.